Hal check, hal check, hal check. सर्वप्रथम गणरायाला वंदन. आई जीवदानी मातेच्या चरणी नतमस्तक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. युवा क्रीडा कमिटी मंदनगड मुंबई आयोजित युवा चषक 2026 पर्व 8 आणि 8व्या पर्वामधील चालू असलेला सामना. एका बाजूला सिद्धार्थ क्रिकेट संघ बेसबी बौद्धवाडी, विपक्ष श्री केदारेश्वर क्रिकेट संघ माफरळ तरीबंदरवाडी केसीसी माफरळ या संघाला आपण बघतोय. सामन्याला झाली सुरुवात. पहिला बॉल आतिश धाडसेने मारल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती चेंडून जावेत आकाश वाघरे. मैदाना बाहेर त्याला पाठवण्यामध्ये यश आलंय. फलंदाज बाद. पहिला हादरा, पहिला धक्का केसीसी माफरळ संघाला. गण बरसतो मैदानात असं या गाण्याने सांगितलं, परंतु काल त्याची फलंदाजी सर्वांनी बघितली आहे. बरसलाय. आता बरसत असताना त्याच कामगिरीला परत आडायचं आणि असं असताना बॉल तयार. मोठा ब्रेक थ्रू. त्यानं मिळून त्याला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. हळूवार पद्धतीने चेंडूला आतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. बॅटची काढा घेऊन चेंडू बाकडा पॉईंटमध्ये जातोय. एकदा धावून कंप्लीट केली जाते. 3 चेंडूचा खेळ झाला आणि 2 धावा धावपलकावरती. चांगली सुरुवात आहे. 3 ओव्हरची मॅच आहे आणि 3 ओव्हरच्या या सामन्यामध्ये केसीसी माफरळ किती धावांना बघतीये, किती धावा धावपलकावरती लगावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, किंवा वेसवी बौद्धवाडी किती धावांपर्यंत त्यांना जाऊ देत आहे, या चर्चेला उदाहरण आलंय. कारण दुसऱ्या फेरीतील हे सामन्यात इथून जिंकणं. इनसाइड आउट. फटका फसलाय चेंडून सामन्यामध्ये. आतिश धाडसेचा हा फटका देऊन जातोय विकेट. आशू चेंडू खाली आला, त्याने टिपला झेल. फलंदाज बाद. आतिश धाडसे बाद झालाय. 2 महत्वाच्या विकेट. तंबूच्या दिशेनं जाणारे 2 फलंदाज. आशूच्या चेहऱ्यावरती हास्य असणार आहे, कारण 2 मोठे गडी त्याने गारद केलेत. नवीन फलंदाज आकाश धाडसे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 1 मोर आकाश. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला इनफिल्डच्या डोक्यावरून आशूच्या जवळून चेंडू निघून चाललाय. 1 धाव धावून कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा धावून पूर्ण होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. फुल फेस ऑफ द बॅट. अगदी त्या बॅकलिपला जर बघाल तर दुरून आणून लपेटण्याचा प्रयत्न किंवा मारण्याचा प्रयत्न केला. ताकदपणाला लावण्याचा प्रयत्न आकाशकडून झाला, पण बॉल ट्रॅव्हल होताना दिसत नाहीये. काल आणि आजमध्ये फरक काय आहे? कालच्या विकेटवरती खेळत होतात त्या विकेटपासून आता ऑन साईडची विकेट घेतली गेली. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. आकाशने चेंडूला खेळलं. समोरच्या दिशेने 1 धाव आली आणि 1 धाव आल्यानंतर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा धावपलकावरती माफरळ तरीबंदरवाडी.
अक्षय मोहिते नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय. अक्षय मोहिते आल्यानंतर पहिल्या षटकामधलं संजयचे षटक नजरेस समोर ठेवून ते गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतील. बट ऑब्विस आहे, बट यावेळेला काय हो सन्मान दिला गेला. ऑनसाईडला चेंडूला खेळलं, लॉंगरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, तोपर्यंत फक्त एकच धाव. पृथ्वीजी पवार आमच्या स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत. ज्या ठिकाणी 2-3 स्कोरर आम्हाला लागतात त्या ठिकाणी प्रितेश पवार एकटे त्या स्कोरिंगचं कार्य पार पडत असताना दिसतात. म्हणजे त्याच्यामध्ये डिजिटल स्कोरिंग पण करतात, मॅन्युअल स्कोरिंग पण करतात. आणि आज नाही, गेले कित्येक वर्ष ही सेवा करत आल्यात. युवा क्रीडा कमिटी मंदनगडमधील त्यांचा रोल हा खूप मोठा आहे, महत्त्वाचा आहे. यावेळेला उमेश दाडसेने चेंडूला शफलून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू निघून गेला, लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेने येतोय चौकार. मैदानात गरजत असताना आलाय चौकार. बेस्पी बौद्धवाडी संघाला या मॅच मध्ये आता परत येण्यासाठी पुन्हा एकदा ठोस पावलं उचलावी लागणार आहेत. कारण दुसऱ्या षटकामध्ये हा सामना येऊन थांबलाय, ज्या दुसऱ्या षटकामध्ये धावा जाण्याचे चान्सेस जास्त आहेत. पुन्हा एकदा बोला तयार. हो उमेश यांच्यासाठी हा चेंडू फ्रंट फूट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न जरूर त्याने केला, पण तो ऑफ ड्राईव्हच्या फटक्यामध्ये यश नाही मिळालं. फुल लाईनचा चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर चेंडू वेगाने यष्टरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. डॉट बॉल येतोय. श्री कर्जाई देवी क्रिकेट संघ पेवेकोंड विपक्ष चंडिका देवी क्रिकेट संघ बहिरवली या दोन्ही संघांनी खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचंय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून चालला स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे तिथे, मिसफिल्ड खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा धावफलकावरती ऍड होताना दिसतात. वेळेला काय चेंडू मागे निघून गेला, लॉंग स्टॉपच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्याला फॉलो करतोय, शेवटी त्यानं सोडलाय चेंडूला. वाईड +4 मोमेंटमला शिफ्ट करण्यासाठी गरजेचा चौकार आला. 4 धावांनी धावफलक वेगाने 5 धावांनी वाढलंय. पाच धावा आल्या आणि 5 धावानंतर धावफलक वेगाने वाढत असताना जाऊन पोहोचलं 17 वरती. 17th ऑन स्कोर बोर्ड. आता सुस्थितीमध्ये केसीसी महाप्रसाद संघ बघायला मिळतं. वेस्पी संघ थोडा पिछाडीवरती आहे, पलटवार करणार का? इनसाइड आउट, व्हाट अ शॉट. नजाकतने भरलेला फटका उमेश धाडसेच्या बॅटमधून आलाय. क्षेत्ररक्षक त्याला फॉलो करतोय, तोपर्यंत 2 धावा धावून कंप्लीट होतात. 2 धावा सुरेख रीतीने कंप्लीट केल्या. चांगली रनिंग दोघांमध्ये बघायला मिळाली. बघा या पहिल्या टॉप 4 टॉप 5 मध्ये जर बघाल तर उमेश धाडसे हे सिनियर पर्सन आहेत केसीसी महाप्रसाद संघासाठी. गेले कित्येक वर्ष या क्रिकेटची सेवा करत असताना म्हणा किंवा खेळत असताना त्याने अनेक मैदानं गाजवल्यात. आज पुन्हा एकदा केसीसी संघासाठी धावून आल्यात आणि धावा बनवतात सुद्धा. वेस्पी संघ चांगल्या स्टार्ट नंतर त्या स्टार्टला कायम ठेवू शकलेला नाही आहे. दुसऱ्या षटकामध्ये धावा खोऱ्यानं आलेल्या आहेत आणि या धावा येत असताना दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचे धावा आहेत 21. 2 गड्यांच्या मोबदल्यात टीम केसीसी महाप्रळ. श्री कर्जाई देवी क्रिकेट संघ पेवेकोंड विपक्ष चंडिका देवी क्रिकेट संघ बहिरवली दोन्ही कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे. आजच्या दिवसासाठी सगळ्या संघांना विशेष सूचना की आपण पहिल्या 1-2 कॉलमध्ये नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचंय. सगळ्या संघांसाठी विशेष सूचना आहे, आपण सर्वांनी या सूचनेचं पालन करायचंय.
बघा वेळ जास्त गेल्या कारणाने सर्कलच्या आतमध्ये एक खेळाडू तुम्हाला घ्यावा लागेल. आशू आलाय नवीन गोलंदाजी मार्कवरती. आशूने काल चांगली गोलंदाजी केली होती. आज आशू समोर आकाश धाडसे. बघूयात त्याचा पवित्रा काय आहे. पहिला बॉल आशूचा. पहिला बॉल फटका फसलाय. चेंडूंचा हवेत पण प्रयत्न कोणीच नाही करत आहे. उलट्या दिशेनं आशूने यायचं की मिड विकेट मधला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार की लॉंग ऑन मधला, यांच्यामध्ये संभ्रम होता. 2 धावा चपळ्याने धावून पूर्ण केला आकाशनं. गरजेच्या धावा त्यामुळे त्या गरजेच्या धावांना पूर्ण करण्यासाठी एकाला डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे आणि तो करण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज करतात. स्लॉगवर आहे आणि या स्लॉगवरमध्ये हाणामारी ही अपेक्षित आहे. अशा वेळेला आशूकडे गेम प्लॅन काय आहे. आशूचा हा चेंडू उजव्या बाहेर राहिला. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये सुद्धा आलाय. पंच तटस्थ आहेत. कोणत्याही प्रकारची धाव नाही, कोणत्या प्रकारची हरकत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगला कमबॅक. पहिल्या चेंडूवरती सुद्धा मोठा फटका नाही येऊ दिला. म्हणजेच काय तर आशूचा आत्मविश्वास थोडासा वाढलेला आहे. कॉन्फिडन्स अप आहे. असं असताना आकाश धाडसे याच्याकडून कशा प्रकारचा मारा होतोय. पहिले 2 सामने जर आपण बघितले तर त्या दोन्ही सामन्यामध्ये एका बाजूला श्री भैरी भवानी क्रिकेट संघ लाठवण हा पुढे आलाय. जपेश गतीमध्ये परिवर्तन. स्लोअर 1ला नाही परकू शकलेत आणि त्यामुळे विकेट सॅक्रिफाईस होत असताना कोणतीही धाव नाही. अजून एक डॉट बरोबरच विकेट. फलंदाज बाद. चेंडूचं खेळणं शिल्लक आहे. शेवटच्या या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्यात त्या आशूने. मोठा फटका यावेळेला उमेश धाडसे लिटल मास्टर ऑफ माफरलच्या बॅट मधून येतोय. टायगर जिंदायवाला हा षटकार. 6 धावा. हाताळत होता त्या हळुवार पद्धतीच्या चेंडूला ऑफ ब्रेकला समजला आणि त्यानंतर चेंडूला पिक करून पाठवलं मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. पुढील चेंडू यावेळेला लोअर बुलटॉस आहे. अजून एक 1 मोर बिगी. बॅक टू बॅक षटकार. मैदानी क्रिकेट रंग. लगातार 2 षटकार आले. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी राहिलाय. प्रितेशजी ज्या स्थितीमध्ये वेसवी संघ होता तिथून अशा प्रकारचा उद्रेक धावांचं वाटलं नव्हतं पण झालंय. उजवाष्टीच्या बाहेरचा चेंडू जाऊ दिलाय. पंचांनी दंडित केलंय. 2 हात समांतर केल्यात आणि अवांतर धाव त्याचमुळे धावफलकामध्ये ऍड होताना दिसते. अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड झाल्यानंतर धावफलक जाऊन पोचले. ते अखेरकार 36 धावांवरती 36 गुण आतापर्यंत मिळालेले आहेत. 36 गुण मिळाल्यानंतर ते शुभ मानले जातात, चांगले मानले जातात. पुढील चेंडू पुन्हा एकदा चेंडूला टोलावलाय. चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे तो म्हणला दर्शक. लगातार 3रा बॅक टू बॅक सिक्सर.
चला टॉस करणार आहोत आपण. गोडेगरचे प्रशिक्षक नाणेफेकीचा कौल करण्यासाठी त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस. कोणी जिंकला? विकासजी खांबे. निर्णय कळवा. चला काही सन्मान आहे ते सुद्धा आपण घेणार आहोत. सन्मान करणार आहोत मंचावरील उपस्थित मान्यवर जे खास गावावरून या ठिकाणी आलेले आहेत. आदरणीय वसंतजी शिगवण यांचा यथोचित सन्मान केला जातोय. वसंत शिगवण साहेब, वसंत शिगवण साहेबांना विनंती करेल आपण हा सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी मंचासमोर यायचंय. युवा क्रीडा कमिटी अध्यक्ष अमोलजी वैराग यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय वसंत शिगवण साहेबांचा. गोडेगाव गावचे प्रसिद्ध उद्योजक ज्यांच्या आंब्या काजूच्या बागा आहेत आणि असे बागायतदार प्रसिद्ध उद्योजक गोडेगावातील वसंत शिगवण साहेब यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर आदरणीय दिलीपजी कदम यांना विनंती करेल आपण सुद्धा समोर या, आपला सुद्धा यथोचित सन्मान केला जाईल. आदरणीय दिलीपजी कदम साहेब यांना विनंती करेल आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी मंचासमोर यायचे. सचिन पोस्टुरे यांच्या शुभ हस्ते, सचिन शिगवण यांच्या शुभ हस्ते हा दिलीपजी पोस्टुरे साहेबांचा कोच यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. त्यानंतर विनायकजी साखरे साहेब यांना विनंती आपण सुद्धा समोर या, आपला सुद्धा सन्मान केला जाईल. विनायक साखरे साहेब खास गावावरून ही मंडळी या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेली आहे. विनायकजी साखरे साहेब. चला टॉस झालाय, सन्मान सुद्धा झालेले आहेत. जाणार दुसऱ्या इनिंगकडे ज्या ठिकाणी 43 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी वेस्टबी संघाला. 2 षटकापर्यंत स्थिती अशी होती किंवा 2 नव्हे तर पहिल्या षटकापर्यंत की असं वाटलं होतं की वेस्टबी संघ या मॅचला जिंकण्यासाठी पूर्ण तयारी करून आलाय. पण उमेश धाडसे पुन्हा एकदा त्या सर्व प्रश्नांवरती विरजन किंवा त्या मोठ्या यशामधला अडथळा म्हणून समोर आला आणि त्यानं फलंदाजीद्वारे केलेल्या धावा या वेस्टबी संघासाठी अडचणीच्या ठरल्यात. 3 षटकामध्ये 43 धावा म्हटल्यानंतर तुम्हाला पहिल्या षटकापासून 2-3 मोठे फटके मारावेच लागणार आहेत. मारण्याचा प्रयत्न उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडूला जाऊ दिलं. जाऊ यासाठी दिले गेले, शरीरापासून लांबून खेळले. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, अंतर खूप मोठं होतं. डॉट बॉल आला. आकाश वागरे पुन्हा एकदा. आकाश वागरेचा हा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, चांगली फिल्डिंग. एकच धाव येताना दिसते. सिंगल धावेने धावफलक पुढं जाईल 2 धावांवरती. 43 मध्ये एका षटकामध्ये किती मोठ्या फटक्यानं तुम्ही प्लॅन केला. यावेळेला चेंडू हवेत नाही तर सरळ निघून चाललाय पॅव्हेलियनच्या भरती, सीमारेखा पार. षटकार. युवा क्रीडा कमिटी मंदनगड आयोजित युवा चषक पुन्हा एकदा दुरून खेळण्याचा प्रयत्न. बघा पोझिशनमध्ये प्रॉपर नाही येत आहे. चेंडू बाहेर जातोय तरीसुद्धा तुमचा पुढचा पाय मागे जातोय. बेट मागच्या पायात ट्रान्सफर होतोय पण शफल होण्याचं नाव घेत नाही आहेत आणि त्याचमुळे कदाचित बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. त्यानंतरच्या चेंडूवरती ड्राईव्ह केलेला चेंडू कव्हरमध्ये अडवला गेला. चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळाली. एकच धाव आली. षटक क्रमांक पहिलं त्या ठिकाणी संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती टीम वेस्टबी बौद्धवाडी.
युवा क्रीडा कमिटी मंदनगडात मंदनगडचं क्रिकेट मोठं करण्यासाठी ज्याचं सर्वात मोठं योगदान आहे त्यांचं नाव आहे युवा क्रीडा कमिटी. ही फक्त कमिटी नाही, ही फक्त संघटना नाही, तर मंदनगडच्या क्रिकेटचा असा एक पैलू आहे की ज्याच्या विना मंदनगडचं क्रिकेट समृद्ध होणं शक्य नाही आहे. आतमध्ये येणारा चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, पायाने बॉल बॅटच्या मधून चेंडू निघून गेला. अतिशय हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होती. सुरुवातीच्या 2 सामन्यामध्ये खूप चांगला खेळ लाटवण आणि गुडेघरनी करून दाखवला. आता या तिसऱ्या सामन्यामध्ये कोणता संघ बाजी मारतो? डाऊन द ग्राउंड वेगाने फटका मारलाय जरूर. लॉंग ऑफमधला क्षेत्ररक्षक येईपर्यंत लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाने चेंडूला अडवलं. चांगली चपळाई बघायला मिळाली आणि तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या जातात. वेसवी संघाचे दोन्ही धाकड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. ते आतमध्ये असताना त्यांच्याकडून मोठ्या फटक्यांची अपेक्षा केली जाते. त्या अपेक्षेची पूर्तता होताना दिसत नाही, ही मात्र खंतीची बाब आहे. शॉर्ट बॉल आहे, हुक. हो, एक गोष्ट मात्र आतापर्यंत आपल्याला बघायला मिळाली, मागे 9 चेंडूंमध्ये कोणताही फलंदाज चेंडूच्या रेषेमध्ये येताना दिसलेला नाही. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे कदाचित बॅट आणि बॉलचा तितका चांगला संपर्क झालेला नाही. यावेळेला लपेटलंय पुन्हा एकदा दुरून चेंडूला टोलावत असताना पाठवलं मिडविकेटच्या डोक्यावरून, सीमारेखा पार, षटकार. सोन्याची रे सुखी सोन्याची. कारण कॅच पकडलाय अविनाश कदमने. दुसरा कॅच आहे, सकाळी सुद्धा पकडलाय. बॅटची वरची कडा, फलंदाज बाद, मैदानाबाहेर जावं लागेल. खूप काही सांगून जाणार हा सामना आहे. पहिल्या षटकाच्या मोमेंटमला जर का वेसवी बौद्धवाडी संघाने कायम ठेवलं असतं, उमेश धाडसेला मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं असतं, तर कदाचित या सामन्यामध्ये वेसवी संघ वरचढ दिसला असता. वरचढ नव्हे तर कदाचित जिंकताना दिसला असता. पण सर्व कायापालट त्या उमेश धाडसेच्या इनिंगनं झाली आहे. नवीन फलंदाज विशाल मैदानाच्या आतमध्ये येतोय. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आता बाकी. येणारे 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. 18 धावा धावपलका 16 धावा धावपलका आहेत, 25 नव्हे 26 धावांची गरज, 27ची. आडव्या बाटण्या खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून चाललाय, अडवण्याचा प्रयत्न झाला. चांगली फिल्डिंग, फेकीसुद्धा तितकीच अचूक. 1 धाव आली. षटक क्रमांक 2 संपलं. धावा धावपलकरती 17. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 6. 6 मध्ये 26ची गरज. निलेशजी धामणे, युवा क्रीडा कमिटी सदस्य नितेशजी धामणे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी नितेशजी धामणे साहेबांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. आपलं हार्दिक स्वागत. मंदनगडच्या क्रिकेटसाठी मिळेल तेवढा वेळ काढणारे आणि बॉल टू बॉल लाईव्ह स्ट्रीमिंग दाखवणारे एनडी स्पोर्ट्स चे सर्वेसर्वा नितेशजी धामणे यांचं या ठिकाणी आगमन. नितेश हा पडद्यामागचा हिरो आहे. त्याने कधीच फ्रंटवरती येऊन स्वतःला दाखवलेलं नाही आहे, परंतु पडद्यामागे अनेक कामं त्यांनी केलीत. पडद्यामागे राहून अनेक मोठमोठ्या उपलब्धी हासिल केलेल्या आहेत. भावेशजी चोरगे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. यावेळेला बॅटची वरची कडा, चेंडू हवेमध्ये, एस्ट्रक्षक चेंडू खाली, फलंदाज बाद. मिस्टर हॅलो रोशन, हा सामना आता कंट्रोलच्या बाहेर जात चाललाय. बघा, एक विशेष सूचना यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी पेवेकोंड आणि बहिरवली आपण आपली मीटिंग करून घ्या.
खेळाडूंना एकत्रित बोलवून घ्या. जशी मॅच संपेल लगेच तुम्ही दुसऱ्या बाजूने मैदानात दाखल व्हायचं आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. ओ लेग स्टंपवरचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ॲड होईल. येणाऱ्या प्रत्येक बॉलवरती जर का षटकार लगावला तर हे आव्हान त्याचा पाठलाग होऊ शकतो. वेसवी संघाला हा इतिहास बनवण्याची संधी आहे महाप्रलच्या अगेन्स्ट. पहिला बॉल आलाय का तर चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. दोघे जण छेल टिपला गेला. फलंदाज बाद झालेत. अजून एका विकेटचं पतन. गॉल. दिवस खूप चांगला राहिला. काल 11:45 सर्व सामने संपले होते. 24च्या 24 मॅचेस खेळवल्या गेल्या होत्या. त्या 12 वाजायच्या अगोदर संपण्याचं एकमेव कारण म्हणजे आपण सकाळच्या पहिल्या मॅचपासून लावलेली शिस्त. यावेळेचा चेंडू यष्टरक्षकच्या हातामध्ये येतोय डॉट. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि त्या शिस्तीमुळे काल आपण 12 वाजेच्या अगोदर सामने संपवण्यामध्ये यशस्वी राहिलो. आज तशाच प्रकारची शिस्त पहिल्या सामन्यापासून आहे. षटकांसाठी वेळ दिला गेलेला आहे. फुलटॉस बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. अलॉंग ते कार्पेट चेंडू निघून चाललाय. चांगली फिल्डिंग. फक्त एकच धाव. खूप सारे मॅचेस त्याच्यामध्ये गणेश कोणसारखा बलाढ्य संघ दोन्ही संघ स्पर्धेबाहेर गेलेत. गुडेगर संघाचे दोन्ही जिंकलेले आहेत. केसीसी माप्रलच्या दोन्ही जिंकलेले आहेत. यावेळचा चेंडू आशूच्या बॅटमधून अखेरकार आलाय. विशालच्या बॅटमधून आला अखेरकार मोठा ब्लास्ट. चेंडू गेलाय सीमारेखा पार. आता हा 8वा जावं 8 जावं 9वा जावं 10 जावं काही जावं मॅच तर संपली आहे. सामना संपलाय. सामना जिंकलाय केसीसी माप्रळ या संघाने आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश मिळवलाय केसीसी माप्रळ या संघाने. हार्डलक टीम वेसवी बौद्धवाडी. आपण केलेला खेळ कौतुकास्पद राहिला. आत्तापर्यंतची आपली वाटचाल किंवा आत्तापर्यंतचा आपला जो काही संघर्ष खेळ आपण सर्व क्रीडा रसिकांसमोर सादर केला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. हॅलो येस पाणी येतोय का माळी जरा आपण चेक हॅलो करा. हॅलो मापराळ गावचे सुपुत्र अभिषेक शिगवण त्याचप्रमाणे आमचे परममित्र भावेश चोरगे